आता याच्यात तुम्हाला मी वडी तोडून दाखवते. ते मऊ लुसलुशीत झालेली अशी खुसखुशीत वडी. अडद्या पाक तयार. थंडी सुरू झाली आहे तर आपण असं शरीराला बळकटी येण्यासाठी किंवा कॅल्शियम युक्त असं बरेच पदार्थ बनवतो, जसे की मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू, हाळीवाचे लाडू. तर आपण आज त्यातलाच एक प्रकार अडद्या पाक बनवणार आहोत. हा गुजराती स्पेशल आहे, तर नक्की एकदा थंडीसाठी बनवून बघा. त्याचे गुणधर्म तर खूपच आहेत, कारण याच्यामध्ये डिंक आहे, खोबरं, खारेक सगळं आहे. तर नमस्कार मंडळी, मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला आपण याची रेसिपी पाहूया. चला पाहूया साहित्य. तूप, उडदाच्या डाळीचं पीठ, खोबरं, हे आपलं सुकमेवा आहे, त्यात बारीक पावडर करून घेतले, खारीक पावडर, सुंठ पावडर, डिंक, खसखस, बदामाची कापं आणि गूळ. उडदाच्या डाळीचे पीठ आहे. हे उडदाची डाळ आणायची, स्वच्छ निवडायची, पुसायची आणि घरघंटीवरून थोडंसं जाडसर पीठ हे दळून आणायचं. यात एक कढई चांगली गरम करून घेतली, त्याच्यामध्ये तूप घ्यायचं. आता आपलं 200 ग्राम पीठ आहे, तर आपण 200 ग्राम तूप घ्यायचं. पिठाचं आणि तुपाचं प्रमाण सेम ठेवायचं. थोडं टाकून मी तूप घेते. तूप गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे डाळीचं पीठ टाकून घ्यायचं, उडदाचं डाळीचं पीठ. थंडी आली की गुजराती लोकांमध्ये हा अडद्या पाक खूप बनवतात. शरीरामध्ये थकवा असेल, अशक्तपणा असेल, तर हा अडद्या पाक सकाळी एक अडद्याची वडी आणि थोडंसं दूध असं घेतलं की अगदी दिवसभर एनर्जी राहते. ह्याच्यामध्ये आपल्याला अजून थोडंसं तूप टाकावं लागेल, तर मी थोडं तूप टाकून घेते. सर्व तूप हे टाकून घेतलेलं आहे मी. चांगलं आता हलवून घ्यायचं मंद गॅसवर. त्याचा चांगला कलर बदलेपर्यंत या पिठाला चांगलं असं भाजून घ्यायचं. हे थोडंसं घट्ट होतं. आधी आपलं बेसन कसं भाजतो तसं जसं भाजतं येतं तसं पीठ हलकं होत जातं. मंद गॅसवर बघा हे पीठ असं भाजत आलेलं आहे. अजून संपूर्ण भाजलं नाही आहे, थोडंसं कच्चं आहे. हे भाजत आलं की याचा सुगंध येतो आणि पिठाचा तसा ब्राऊन कलर होतो. हे अजून 1-5 मिनटं आपल्याला अजून भाजून घ्यावं लागेल. 5 मिनटं झाली आणि आपली बघा पीठ चांगलं असं भाजून झालेलं आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला लागलं तर एखादा चमचा जास्त तुपाचा टाकला तरी चालतो भाजण्यासाठी. चांगलं असं ब्राऊन कलर तूप चांगलं असं आपलं पीठ चांगलं भाजून झालेलं आहे आणि त्याचा सुगंधही येतो. आता हे पीठ भाजून झाले, आपण त्याच्यामध्येच आता डिंक टाकायचं आहे. हा डिंक आहे. डिंक मिक्सरला बारीक करून घेतला आणि त्याची थोडी पावडर करून घेतलेली आहे. आता ती पावडर आहे आपण डिंकाची ती या पिठामध्ये टाकून घ्यायची. म्हणजे चांगली अशी फुलते तुपामध्येच. बरं फुलली आहे ना. आता ही खारीक पावडर घेतले, खारीक पावडर टाकून घेते. त्याच्याबरोबर आपण ड्रायफ्रूट घेतले होते पावडर करून, काजू, बदाम, पिस्ता हे सर्व असं ड्रायफ्रूट बारीक करून घेतलं होतं ते टाकून घेते. आणि ही सुंठ पावडर. आता सुंठ पावडर जेवढी लागेल तुम्हाला तेवढीच टाकायची. मी आधी थोडी टाकून घेते, नंतर वाटली ते टाकून घेते सर्व. आणि खसखस. हे सर्व साहित्यात एकत्र मिक्स करून घेते. आता तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं खोबरं टाकून घ्यायचं. खोबरं घेतलं, बारीक करून घेतलं आणि ते टाकून घ्यायचं. स्किप केलं तरी चालेल, आवडत असेल तर टाकून घ्यायचं. माझ्याकडे वेलची सिरप आहे, ते मी टाकून घेते. त्याऐवजी तुम्ही वेलची पावडर टाकली तरी चालेल. हे चांगलं तर मिक्स झालेलं आहे, तर हे मी बाजूला ठेवते. आता आपल्याला गुळाचं पाक करायचं आहे. आता ज्या कढईमध्ये मी पीठ भाजलं होतं ते पीठ काढून घेतलं आणि त्याच्यामध्येच पाक बनवते. 1 चमचा तूप टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये हा गूळ घ्यायचा. तर जेवढं आपलं पीठ होतं तेवढा गूळ घ्यायचा. 200 ग्राम पीठ तर 200 ग्राम गूळ. आता गूळ चांगला वितळून घेते
आपल्याला काय पाक वगैरे म्हणजे एककारी पाक वगैरे काही करायचं नाही, फक्त थोडासा गुळ असा वितळला की गॅस बंद करून घ्यायचा. संपूर्ण असं विरघळलंय. आता त्याच्यामध्ये आपण हे भाजून घेतलं होतं पीठ आणि उडदाच्या डाळीचं ते टाकून घ्यायचं. हे आपण गोळामध्ये पीठ सर्व चांगले एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता हे आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि ह्याच्या वड्या पाडायच्या. ताटाला थोडंसं मी तूप लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये ते पीठ टाकून घ्यायचं. आता तुम्ही गुळाऐवजी याच्यामध्ये साखर टाकली तरी चालेल, पण बरेच लोक कसे आता साखर खात नाही, त्याच्यामुळे गुळ. त्याच्यावरती आपण थोडेसे बदामाचे कापं टाकून घ्यायचे. हा आपला गुजराती स्पेशल अडद्या पाक तयार. आता त्याला तुम्ही कट मारून घेते. हा अडद्या पाक खास थंडीमध्येच बनवला जातो, कारण ह्याच्यामध्ये उडदाची डाळ, डिंक, तूप, गूळ हे सर्व भरपूर प्रमाणात असतं. म्हणजे आपल्या शरीराला लागणारे लोह, कॅल्शियम हे सर्व एकाच वडीमध्ये मिळतं. मग एक वडी आणि एक ग्लासभर दूध घेतलं की अगदी दिवसभर आपल्या एनर्जी पुरी पडते. आपण हा अडद्या पाक बनवला होता, तो थंड झालेला आहे, तर त्याच्या मी वड्या काढून घेते. अडद्या पाकच्या वड्या आता आपण ठेवून घेऊया प्लेटमध्ये. तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा, छान छान कमेंट करा आणि एक आपल्या रेसिपीला लाईक करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.